नमस्कार मित्रांनो, मी पंकज पाटील, प्रथम पेस्ट कंट्रोल या कंपनीचा संचालक। प्रथम पेस्ट कंट्रोल या आपल्या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण एक अशा बिझनेस बद्दल माहिती घेणार आहे ज्या बिझनेसची मार्केटमध्ये खूप चर्चा आहे, ज्या बिझनेसची मार्केटमध्ये खूप डिमांड आहे। लाखो रुपयाचा बिझनेस तुम्ही दर महिन्याला करू शकता। मित्रांनो, लॉकडाऊन नंतर लोक खूप हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत, त्यामुळे पाल असेल, झुरळ असेल, मच्छर असेल, तर माशा असतील, ढेकून असतील, यांना खूप सिरियसली घेतलं जातं आणि त्याचा घरामध्ये जर हे किडे दिसले तर त्याचा पेस्ट कंट्रोल साठी नक्की विचारणा केली जाते। पेस्ट कंट्रोल साठी पेस्ट कंट्रोल ऑपरेटरला नक्की बोलवलं जातं विजिट करण्यासाठी, पेस्ट कंट्रोल करण्यासाठी। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत पेस्ट कंट्रोलचा बिझनेस सुरू करायला कोणकोणत्या गोष्टींची गरज असते। सर्वात पहिला मुद्दा, पेस्ट कंट्रोलचा बिझनेस सुरू करायला पेस्ट कंट्रोलचं ट्रेनिंग घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ट्रेनिंग हा पार्ट इतका महत्त्वाचा आहे, कारण तुम्हाला बिझनेस सुरू करायचा, त्या बिझनेस मध्ये नक्की करायचं काय। कस्टमरने जर आपल्याला एखादा कॉल केला आणि एखादा कीटकाबद्दल जर माहिती विचारली तर ते पेस्ट कंट्रोलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा, त्या पेस्ट बद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। त्यासाठी पेस्ट कंट्रोल ट्रेनिंग हा महत्त्वाचा पार्ट येतो, की ट्रेनिंग खूप महत्त्वाची आहे। जर तुम्ही सध्या बिझनेस सुरू केला असेल, तुम्ही सध्या बिझनेस करत असेल, तरी सुद्धा तुम्हाला ही ट्रेनिंग खूप महत्त्वाची आहे। कारण मित्रांनो, तुम्हाला बिझनेस मोठा करायचा असेल तर मोठी कामं मिळवण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं। मोठी कामं मिळवण्यासाठी तुम्हाला जे सर्टिफिकेट दिलं जातं, जे ट्रेनिंग केल्यानंतर, इथे जे तुम्ही ट्रेनिंग घेता, जे ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला जे सर्टिफिकेट दिलं जातं, त्या सर्टिफिकेटचा वापर करून तुम्ही मोठी कामं, जी प्रायव्हेट मोठी कामं आहेत ती मिळवण्यासाठी तुम्हाला त्या सर्टिफिकेटचा वापर होतो। त्याचबरोबर मित्रांनो, या इंडस्ट्रीमध्ये ज्या नवीन गोष्टी येतात, त्या नवीन गोष्टी तुम्हाला शिकण्यासाठी, नवीन गोष्टींची पुन्हा तुम्हाला नेहमी अपडेट राहण्यासाठी ट्रेनिंग खूप महत्त्वाचा पार्ट आहे। कारण मित्रांनो, पेस्ट कंट्रोल म्हणजे काय, सोपं आहे पेस्ट कंट्रोल करणं, असं लोकांना वाटतं की पंप घ्यायचा, औषध टाकायचं आणि स्प्रे करायचं, तेवढं मर्यादित नाहीये मित्रांनो। याचं खूप सखोल ज्ञान घेणं आवश्यक आहे आणि जेवढं तुम्ही याच्यामध्ये शिकाल तेवढं कमीच आहे, कारण हे समुद्र आहे। आणि याच्यामध्ये आम्ही जे आहे प्रथम पेस्ट कंट्रोल, हे पेस्ट कंट्रोल असोसिएशनचे मेंबर पण आहोत। त्यामुळे मित्रांनो, या इंडस्ट्रीमध्ये नवीन ज्या गोष्टी येतात त्याचं सगळं नॉलेज आम्हाला मिळतं आणि आम्ही आमच्या माध्यमातून तुम्हाला हे नॉलेज शेअर करत असतो। त्यामुळे मित्रांनो, ट्रेनिंग घेण्यासाठी तुम्ही जर आलात, ट्रेनिंग घेतलं म्हणजे तुमचं काम संपलं नव्हे, लाईफ टाइम सपोर्ट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करतो आपण। तर मित्रांनो, ट्रेनिंग मध्ये आपण 1 दिवसाची ट्रेनिंग आपण देतो, कारण तुमचा जास्त वेळही घेत नाही। कारण मला माहिती आहे की तुम्ही पैसे कमवण्यासाठी एक्साइटेड आहात, बिझनेस करण्यासाठी एक्साइटेड आहात, त्यामुळे आम्ही जास्त वेळ तुमचा घेत नाही। पूर्वी आपण 2 दिवस ट्रेनिंग देत होतो, पण आता आपण 1च दिवस ट्रेनिंग देतो। त्या 1 दिवसामध्ये अर्धा दिवस आपण इन हाऊस ट्रेनिंग देतो आणि 1 दिवस फील्ड वरती ट्रेनिंग देतो। जे इन हाऊस ट्रेनिंग आपण देतो, त्या इन हाऊस ट्रेनिंग मध्ये आपण पेस्ट कंट्रोल कसा करायचा, त्यासाठी लागणारे केमिकल्स कोणते, त्यानंतर कीटकांचं संपूर्ण ज्ञान देतो आपण। कीटकांबद्दल पूर्ण सखोल तुम्हाला माहिती देतो, कीटक कशा प्रकारे, त्याचं बिहेव कसं असतं, कीटक कुठल्या ऋतूमध्ये कुठला कीटक जास्त वाढतो, ते सगळं तुम्हाला त्याचं ज्ञान दिलं जातं। त्याच्याबद्दल पूर्ण कीटकांबद्दल पूर्ण माहिती दिली जाते। तसेच फील्ड ट्रेनिंग मध्ये पेस्ट कंट्रोल कसं करायचं ते ऍक्च्युअल तुम्हाला फील्ड वरती दाखवलं जातं। कस्टमरच्या घरी जाऊन तुम्हाला ते पेस्ट कंट्रोल तुमच्या स्वतःकडून ते करून घेतलं जातं। त्यामुळे तुम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स दिला जातो की इथून तुम्ही ट्रेनिंग घेतल्यानंतर पेस्ट कंट्रोलचं लायसन्स साठी अप्लाय करू शकता। तर पेस्ट कंट्रोलचा लायसन्स हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो आपल्या ट्रेनिंग मध्ये। तर पेस्ट कंट्रोलचा लायसन्स साठी एक तर उमेदवार बीएससी एग्री किंवा बीएससी केमिस्ट्री लागतो। जर उमेदवार बीएससी एग्री किंवा केमिस्ट्री नसेल तरी सुद्धा तुम्ही लायसन्स मिळवू शकता लीगली। तर ते कसं मिळवायचं हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपल्या ट्रेनिंग सेशन मध्ये असतो। जर तुम्ही 10वी असाल, 12वी असाल, बीए असाल, कॉमर्स असाल, कॉमर्स ग्रॅज्युएट असाल, तरी सुद्धा तुम्ही लायसन्स मिळवू शकता। हो मित्रांनो, तुम्ही लायसन्स मिळवू शकता। तर ते लायसन्स मिळवण्यासाठी काय प्रोसेस आहे तीच आम्ही तुम्हाला या ट्रेनिंग मध्ये सांगतो, जो या ट्रेनिंगचा महत्त्वाचा पार्ट आहे। मित्रांनो, हे ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर आमच्याकडून तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळेल। जे सर्टिफिकेट तुम्ही इथे बघू शकत असाल, एक सॅम्पल सर्टिफिकेट आहे। तर ते सर्टिफिकेटचा वापर कुठे होतो, तर तुम्हाला जे कमर्शियल कामं असतील, मोठे कामं असतात, किंवा एमआयडीसी मधलं एखादं काम आहे, मोठं काम आहे, जे 1,00,000, 1.5 लाख, 2 लाखाचं काम आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे, आणि ते समोरचा व्यक्ती तुम्हाला देऊ इच्छितोय, पण त्याला माहिती नाही की तुम्हाला काम येते की नाही। मग त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी विचारणा करेल की तुम्ही नक्की कुठे आधी काम केलंय का, किंवा तुम्हाला कुठे काय सर्टिफिकेट घेतलंय का, काय कुठे ट्रेनिंग घेतलंय का। तर त्यावेळेला ह्या सर्टिफिकेटचा वापर तुम्हाला नक्की होईल आणि ते काम तुम्ही नक्की मिळवाल। मित्रांनो,
तुम्हाला पेस्ट कंट्रोल या विषयामध्ये इतकं तुम्हाला प्रगत ज्ञान दिलं जातं की तुम्हाला इथून ट्रेनिंग घेऊन तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू तर करू शकताय, पण सक्सेसफुल बिझनेस करू शकताय तुम्ही। मित्रांनो, या ट्रेनिंग सेशन मध्ये पेस्ट कंट्रोलचं लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते सर्व डॉक्युमेंट्सची तुम्हाला यादी दिली जाते आणि ते डॉक्युमेंट्स मिळवण्यासाठी तसे काही खूप मोठे काही डॉक्युमेंट्स लागत नाहीत, बेसिक डॉक्युमेंट्स लागतात, पण त्यातही जर तुम्ही कुठे अडलात तर तुम्हाला त्याच्यासाठी सपोर्ट केला जातो। सो मित्रांनो, तुम्ही निश्चिंत होऊन आमचे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असतील आधीचे, जर तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा। स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता। पेस्ट कंट्रोलचं ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला लायसन्स हा महत्वाचा पार्ट आहेच, जसं तुम्हाला मी आधी सांगितलं। तर लायसन्स मिळवण्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतात त्या डॉक्युमेंट्सची पूर्ण यादी मिळते, त्याच्यावर तुम्हाला लायसन्स मिळवण्यासाठी 12 ते 15 हजार रुपये खर्च येतो। तर ते लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागते ती सगळी तुम्हाला सांगितली जाते। तसेच या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला महत्वाचं आहे की कोटेशन कसं बनवायचं, जो खूप महत्वाचा पार्ट आहे। मित्रांनो, कोटेशन बनवायला येणं ही एक कला आहे, कोटेशन बनवणं ही एक कला आहे। तर ते कोटेशन बनवण्यासाठी काय काय गोष्टींचा विचार करावा लागतो ते सर्व या ट्रेनिंग सेशन मध्ये तुम्हाला सांगितलं जातं। मित्रांनो, याआधी आपण 2 दिवसाची ट्रेनिंग देत होतो, पण तीच ट्रेनिंग आता आपण एका दिवसामध्ये तुम्हाला संपूर्ण ट्रेनिंग देतो, कारण की बाहेरगावावरून येणारा जो व्यक्ती आहे त्याला इकडे स्टे करावा लागतो, तर स्टेचा खर्च वाढतो। त्यामुळे मित्रांनो, 2 दिवस जी ट्रेनिंग देत होतो तीच ट्रेनिंग आता आपण एका दिवसामध्ये देतोय, त्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि तो वेळ तुम्ही सत्कर्मी लावून तुमचा बिझनेस वाढण्यासाठी ते वेळेला खर्ची पाडू शकता, तो वेळ खर्च करू शकता। आपण ट्रेनिंग दिल्यानंतर ट्रेनिंगचं फीडबॅक सुद्धा घेतो, जे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ पण पाहिले असतील, जे प्रत्येक ट्रेनिंगचे आपण व्हिडिओ घेतो त्यांचा फीडबॅक घेतो। तर प्रत्येक ट्रेनिंगचा तुम्ही फीडबॅक सुद्धा बघितला असेल, व्हिडिओज आहेत बघा। मित्रांनो, आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी आपल्याकडे ट्रेनिंग घेतली त्या व्यक्तींनी आपला बिझनेस सक्सेसफुली सुरू केलेला आहे आणि ते सक्सेसफुली आपला बिझनेस करत आहेत। कंट्रोलची ट्रेनिंग घेऊ इच्छित असणाऱ्या व्यक्तींचा सगळ्यात पहिला प्रश्न असतो की आम्ही 10वी असेल 12वी असेल तर आम्हाला काय लायसन्स मिळू शकतं का, लायसन्स आम्हाला मिळेल का? तर हो मित्रांनो, त्याचं उत्तर आहे हो। हो मित्रांनो, तुम्ही 10वी 12वी असाल, BA असाल, ग्रॅज्युएट असाल, कॉमर्स ग्रॅज्युएट असाल तरी सुद्धा तुम्ही लायसन्स मिळवू शकता। त्याची एक प्रोसेस आहे जी मित्रांनो ती आम्ही सांगतो तुम्हाला की ती प्रोसेस कशी आहे। ती प्रोसेस तुम्ही जर केलीत तर तुम्ही ते लायसन्स तुमच्या नावाने लीगली मिळवू शकता। आमच्याकडे ट्रेनिंग घेऊन तुम्ही 30 ते 40 हजारामध्ये महिन्याला लाखो रुपये कमवू शकता आणि आमच्याकडे ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला आम्ही एवढा कॉन्फिडन्स तर नक्कीच देतो की तो तुम्ही बिझनेस मोठ्या प्रमाणात कसा कराल तेवढा कॉन्फिडन्स तुम्हाला आम्ही नक्की देतो। त्याचबरोबर पेस्ट कंट्रोल या विषयामध्ये तुम्हाला आम्ही पारंगत करतो, जेणेकरून तुम्ही पेस्ट कंट्रोलचा बिझनेस मोठ्या प्रमाणात करू शकता व आपली आर्थिक भरभराट करू शकता।